हे तुम्ही बाटले भरून सगळे चौघांना विनर विनर आहे का? हो सर, या तुम्ही इकडे आम्हाला नाव सांगा. विनर विनर मॅच आहे का? लुजर लुजर सर तुम्ही नाव सांगाल या. तुम्ही इथं बसा. तुमची सोयी केलेली आहे. हो सर ना, बॅट्समनचे नाव सांगा. हा सांगतो सर. स्ट्राईकला आहे भूमिपुत्र चषक 2025. खऱ्या अर्थानं मोठी स्पर्धा, तालुका हा फॉर्मॅट अगदी आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. 40+ सर्व खेळाडू अगदी रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील चुनिंदा खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहतोय. मग दक्षिण रायगड असेल, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर, तळा, तर आपल्या परिसरातील आपला पेन, कर्जत, खाळापूर, पनवेल सर्व रायगड जिल्ह्यातील जे तालुके आहेत त्या तालुक्यातून आपल्या तालुक्यासाठी प्रत्येक तालुक्यातून 11 चुनिंदा खेळाडू या ठिकाणी खेळताना आपण पाहणार आहोत. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस, शेवटच्या दिवसातील तिसरी मॅच आपल्या भेटीला येते. फ्रेंड्स 11 तळा आणि त्यांच्या दरम्यान संतोष 11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमने एक एक सामना गमावलाय आणि हा सामना जर त्यांनी गमावला तर मात्र या स्पर्धेतून त्यांना निरोप घ्यावा लागेल. अर्थातच विजयाची लढाई आहे, प्रतिष्ठेची लढाई आहे, मान सन्मानाची लढाई आहे आणि या लढाईला होईल सुरुवात. या मॅचचा टॉस जिंकलाय, टॉस जिंकला संजय 11 टीमनं, संतोष 11 टीमनं आणि टॉस जिंकून प्रथमतः निर्णय घेतलाय तो गोलंदाजीचा. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते फ्रेंड्स 11 तला टीमला. फ्रेंड्स 11 तला टीमची सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. ऑन स्ट्राईक फलंदाज विनायक महाडकर आणि नॉन स्ट्राईक वरती जयंत साळवी. बॉल बॉल मागते वाटतं ते. प्लेयर आला एक पिंडीचा बाडाव बस नाही इथं बस आपला तुम्ही बसा. मी आहे तर नाईट कुठं होतं? नाईटला कुठं होतं? आणि विनंती असेल इथून आता टाइम अलर्ट असेल, स्पीडअप करायचंय कारण आपल्याला आज 2 मॅच एक्स्ट्रा खेळवायचे आहेत. पण ते फायदा काय असं मध्ये टाइम संजय म्हात्रे मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहतो संजयजी म्हात्रे सर, त्यानंतर स्क्वेअर लेग पंच असतील मंगेशजी सालुंके सर. पंचांचा इशारा आला, सामन्याला होईल सुरुवात. पहिलाच बॉल गोलंदाजी मार्क वरती नरेश गायकवाड, मॅन फ्रॉम पारगाव गावातील खेळाडू. अगदी च्या वेळेला आपल्या गावातील टीम मधून हे खेळाडू खेळत होते, त्यावेळेला देखील त्यांचं प्रदर्शन फार चांगलं होतं आणि आता आपण पाहिलं तर तालुका हाफ मध्ये त्यांचा खेळ कसा राहील ते मात्र पाहावं लागेल. अगदी आपण पाहिलं मागील मॅच मध्ये एक लेजंड खेळाडू पारगाव गावातील सोन्या गायकवाड यांची बॅटिंग आपण पाहिली, काय फलंदाजी केली आहे. अगदी यंग खेळाडूंना देखील लाजवेल अशी फलंदाजी त्यांनी मागील मॅच मध्ये केली होती. स्लॉक स्वीप, दुरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु तितकासा बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता, डॉट बॉल पाहायला मिळालाय. फ्रेंड्स 11 तळा आणि त्यानंतर संतोष 11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमने एक एक सामना गमावलाय आणि इथून जर कोणताही संघ हरला तर या स्पर्धेतून तो बाहेर जाईल, हे मात्र लक्षात घ्यायचं. इथून मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती नरेश गायकवाड या गोलंदाजाची. निर्धाव चेंडू आलाय. पॉवर प्लेचं षटक, P1चं षटक टाकण्यासाठी गोलंदाज झालेत. मोठा फटका ऑन साइडला भिरकावून दिला बॉल, काउ कॉर्नरच्या वरतून ठोकलाय दणदणीत षटकार. चांगला फटका आणि पहिला षटकार आलाय तो जयंत साळवे यांच्या बॅट मधून. परत एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र चकवलंय नरेश गायकवाड यांनी. निर्धाव चेंडूची सांगता, पहिली ओव्हर मात्र संपली आहे. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस फ्रेंड्स 11 तला टीमची धावा संख्या झाली ती बिनबाद 7 धावा.
चौकार, एक षटकारचा मार खाऊन देखील फक्त 7 धावा केल्यात. नवीन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय संजय पाटील उर्फ बॉस. पहिलाच बॉल अवे फ्रॉम दी बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, वाईड लाईनच्या अगदी बाहेरून बॉल जातोय. पंचांचा एक्स्ट्रा रन वाईड बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा धावेच्या बरोबरीने धावा संख्या होईल ती 8. राईट आर्म राऊंड द विकेट न बॉस गोलंदाजी मार्कवरती. मोठा फटका, बॉल स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलंय प्लॉट मध्ये. आलाय खणखणीत षटकार. साठी आला हा खणखणीत षटकार आणि बॅटच्या फ्लो मध्ये बॉल आला. ही खासियत आहे विनायक महाडकर या खेळाडूची. शिंदे सरांनी सांगितलेलं की आमच्या विभागातील हा एक नामवंत खेळाडू आहे. मागील मॅच मध्ये प्रदर्शन थोडं खराब राहिलंय, परंतु या मॅच मध्ये आता सुरुवात केली आहे. परत एकदा ओ हो, काय फटका एक्झिक्यूट केलाय. लांब लचक, बिग अँड ह्यूज हाय हँड मॉन्स्टर 6. वरती आक्रमण आता केलं जात आहे ते विनायक महाडकर यांच्या माध्यमातून. सलग 2 षटकार लगावलेत. षटकारांच्या हॅट्रिक वरती आहेत. षटकारांची हॅट्रिक दाखल होईल का. चेंडू थोडासा बाहेर, आणखी थोडीशी खराब गोलंदाजी. पंचांचा एक्स्ट्रा रन वाईट बॉलचा मात्र इशारा आलाय. खराब गोलंदाजी बॉस यांची या मॅच मध्ये पाहायला मिळाली. अगदी आक्रमण पहिल्याच बॉल पासून झालंय. धावसंख्या पोहोचली आहे ती 21 या धावसंख्येवरती. षटकारांच्या हॅट्रिक वरती होते. यावेळेला मात्र खोदून काढलाय बॉल. चांगला फटका. एक सिंगल रन मिळेल ती विनायक महाडकर या खेळाडूला आणि सिंगलच्या साह्याने स्ट्राईक रोटेट आपल्याला पाहायला मिळेल आणि धावसंख्या होईल ती 22. 22 लॉस ऑफ 0 विकेट. सलामीची जोडी मात्र मैदानात आहे विनायक आणि त्यानंतर आपण पाहतोय जयंत. यावेळेला मात्र चांगला फटका ऑन साइडला, परंतु फिल्डर पुण्याच्या तैनात आहेत. पॉवर प्ले 2चं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी 3 फिल्डर दिसतात सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑन, त्यानंतर लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट अशी फिल्डिंगची रचना ठेवण्यात आली आहे. हा चेंडू मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, तितकासा चांगला संपर्क नाहीये. एका सिंगल रन्सनं फ्रेंड्स 11 त्याला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. माफ करा 24 या आकड्यावरती. 24 धावा लागल्यात. उर्वरित या षटकातील अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. एका चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. शेवटचा बॉल. परत एकदा चांगला फटका. ब्लॅक स्क्रीनला टच होऊन चेंडू मात्र गेला सीमा पार. आणखीन एक खणखणीत चौकार. यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकला आणि फक्त डिफेन्स, फक्त दिशा दिली आहे ती फलंदाज जयंत साळवी या खेळाडूंनी. निर्धाव चेंडूची सांगता. निश्चितपणे जे चांगले बॉल आहेत त्यांना दिशा आणि खराब बॉलला फटके. हा चेंडू चांगला होता. निश्चितपणे हलक्यात फक्त ड्राईव्ह केला बॉलला काऊ कॉर्नरच्या दिशेने. एक सिंगल रन पुन्हा मिळेल आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या होईल ती 30 धावसंख्या. विकेट अजून एकही गेली नाहीये. सलामीची जोडी मैदानात येते त्याला टीमची. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न बॅटच्या रडार मध्ये आलाय. अगदी फ्लॅट षटकार पाहायला, चौकार पाहायला मिळालाय. आला हा चौकार.
34 धावा लागल्या धावफलकावरती. गतीमध्ये परिवर्तन, हलक्या हाताने चेंडू टाकलाय. आपण पाहिला अगदी जे जे चेंडू समोर टाकलेत त्या समोरच्या बॉलवरती फटके बसलेत. एखादा चेंडू आता मागे टाकून पाहिला आणि मात्र निर्धाव चेंडू. परत एकदा आखूड टप्पा, परंतु या वेळेला थोडासा मिस्टामिक स्ट्रोक पाहायला मिळालाय. फिल्डरच्या हातामध्ये चेंडू येईल तर दरम्यान मात्र 2 धावा या धावून कंप्लीट होतील. 2च्या बरोबरीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 36. या आकड्यावरती तिसरं षटक मात्र संपलंय. 36 धावा फ्रेंड्स 11 त्याला टीमच्या लागल्या धावफलक्यावरती. मानगर पाटणोली इकडचंच आहे. सचिन पाटेकर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. 12च्या सरासरीनं धावा बनवल्यात तर फ्रेंड्स 11 त्याला टीमनं. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय फलंदाज जयंत साळवी. या बॉलवरती झालेत बाद. निलेश उतरू दे. उतरला कुठं? उतरला. नाव काय नवीन बॅट्समन? हा सांगतो मी. जुनेद कारविनकर. जुनेद नवीन फलंदाज. 1 डाऊन 3ऱ्या क्रमांकासाठी जुनेद यांना आपण फलंदाजी मार्कवरती पाहतोय. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली होती सचिन पाटेकर या गोलंदाजानं. सचिन जयंत साळवी या खेळाडूंना मात्र बाद केलंय. हा चेंडू ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न. कार्पेट लेवल जमिनीलगतचा फटका. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीचा प्रयत्न सहजरित्या धावून कंप्लीट. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीयेत आणि 2 धावसंख्येच्या बरोबरीने धावसंख्या होईल ती 38 धावा. 38 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. या षटकामध्ये 2 बॉलवरती चांगली गोलंदाजी झाली आहे ती सचिन पाटेकर या गोलंदाजांची. लोअर फुल टॉस बॉल विकेट किपर कडून मित्र म्हणून थोडीशी चुकी झाली आहे. विकेट किपर यांनी जर बॉल हा टिपला असता तर विकेटची चान्स होती. विकेट किपिंगच्या भूमिकेत जगदीश दापोलकर यांना पाहतोय आपण. ओवले गावचे जगदीश दापोलकर हे विकेट किपर अगदी क्लोज विकेट किपर आहेत. यावेळेला मात्र लोअर फुल टॉस बॉल चांगला फटका. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते परंतु फक्त प्रयत्नच केलेत. बॉल मात्र गेलाय सीमा पार. आलाय आणखीन एक चौकार. त्रेचाळीस धावा धावफलकावरती लागल्यात. सुरुवात चांगली झाली होती आणि आता सध्याच्या स्थितीला एक विकेट गेली आहे परंतु फटकेबाजी ही चालू आहे. 43 धावा धावफलकावरती. या ठिकाणी थोडासा खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू पंचांनी मात्र वाईड एक्स्ट्रा धाव घोषित केली आहे. एक्स्ट्रा रनच्या साह्याने धावसंख्या होईल ती 44 धावा. 44 धावा धावफलकावरती. एक विकेट गेली आहे. सुरुवातीला विकेट आपण पाहिली मिळाली नव्हती. 3ऱ्या ओव्हरमध्ये विकेट आली आहे. फुल टॉस होता. फुल लॉस होईल का? यस, इट्स अ बिग एट यूज 6. फलंदाज विनायकच्या बाट मधून आलाय दणदणीत षटकार. कट करण्याचा प्रयत्न. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत.
त्या दरम्यान 2 धावा मात्र धावून कंप्लीट होतील. 2च्या बरोबरीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 52 या आकड्यावरती. 52 धावा मात्र धावफलक्यावरती लागल्यात. षटक आपण पाहतो आता संपलंय. 4 ओव्हर झाल्यात कंप्लीट आणि धावसंख्या झाली आहे ती 52. वैयक्तिक विनायक यांची बॅटिंग आपण पाहिली तर 34 धावसंख्येवरती ते फलंदाजी करतायत. आणि शिंदे सरांनी जी बॅटिंग होती त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 70 ते 75 धावा बनवण्याचा प्रयत्न करू. कदाचित आतापर्यंत 52 धावा लागल्यात परंतु तो प्रयत्न त्यांचा चालू आहे. कदाचित 15-20 धावा जर आल्या तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे ती धावसंख्या देखील होईल. अगदी ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी फलंदाजी देखील केली आहे. फार चांगली फलंदाजी विनायक महाडकर या खेळाडूंची आपण या मॅच मध्ये पाहतोय. धावसंख्या टीमची झाली आहे ती 52 आणि आता शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक मात्र बाकी आहे. सचिन मोकल गोलंदाजी मार्क वरती. शेवटचा गोलंदाज पहिलाच बॉल हलक्या हातानं स्पिन गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी कमी रनअप मध्ये बॉल मात्र हलुवार डिलिव्हर केलाय आणि बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू. 5 बॉल अजून बाकी आहेत. 52 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेला बॅटच्या रडार मध्ये आला तसा गेलाय सीमा पार. आणखीन एक दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या झाली आहे ती 58. 58 धावा. हा देखील शॉट होता आणि शॉटला मात्र परत एकदा प्लॉट मध्ये पाठवलाय. सलग दुसऱ्या बॉलवरती दुसरा हँडसम षटकार येतोय तो जुनैद यांच्या बॅट मधून. चौसष्ट धावसंख्येवरती फ्रेंड्स 11 ला हा संघ जाऊन पोहोचलाय. मोठी टोटल धावांचा डोंगर आतापर्यंत बनवलाय. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 70-75 धावा बनवू शकतो आणि कदाचित त्या धावा बनवण्याचा निर्धार घेऊन ते मैदानात उतरलेत की काय. अजून 6 पाहिजेत आणि 6 आल्यात. 70 धावा सांगितलं होतं आणि 70 धावांचा पल्ला गाठलाय. सलग 3 बॉलवरती 3 ठोकलेत षटकार. आठवा खेळाडू आहे 7वा खेळाडू आहे ज्याने 3 बॉलवरती 3 षटकार लगावलेत. आमचे स्कोरर उमेश भोईर आम्हाला नित्यांत माहिती पुरवतायत. हा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी थोडासा वाईट ठेवण्याचा प्रयत्न. एक धाव 22च्या स्वरूपात मिळेल. 22च्या स्वरूपात सिंगल मिनिटे सिंगलच्या बरोबरीने 71 धावा धावफलकावरती लागल्यात. उर्वरित या षटकातील अजून शेवटचा बॉल बाकी आहे. 71 धावा बनल्यात. अकूट टप्प्याचा बॉल होता. बेरकावण्याचा प्रयत्न तितकासा चांगला संपर्क होत नाहीये. एक सिंगल रन मात्र धावून कंप्लीट. शेवटच्या बॉलवरती परत एकदा 22च्या स्वरूपात सिंगल धाव आली आहे आणि फ्रेंड्स 11 तळा टीमनं 5 ओव्हर मध्ये 30 बॉलवरती 72 धावांचा डोंगर रचलाय आणि इथून 30 बॉल आणि विजयासाठी गरज आहे संतोष 11 टीमला ती 73 धावसंख्येची. परंतु मॅच मध्ये येईल मजा. परंतु दुसऱ्या इनिंग साठी कॉम्बॉक्स मध्ये करूया चेंज. पुढे जाऊया शिंदे सर यांच्याकडे. परंतु तत्पूर्वी डीजेला देऊया एक सुवर्ण संधी.
सांगायचं डेंजर केवळ नॉट ओनली पनवेल बट ऑल ओव्हर. चला तळा संघ आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे आणि संतोष शैलवन या संघाला विनंती, आपले सलामीचे बॅटर मैदानात जाताना आम्ही पाहतोय. इथे तळा संघाने निर्धारित 5 षटकामध्ये इथे धावा केल्यात 72 आणि 73 धावाचं आव्हान ठेवलं. शुभम सर, तो मी जेव्हा बाईट घेतली आणि तुम्ही पण उल्लेख केलात की त्यांचा संघनायक तळ्याचा, म्हटलं मी 70+ धावा करीन आणि त्या केल्यात त्यांनी. आम्ही बोलतो तसं करतो. थोडक्यात सांगायचं झाल्यास तळा संघाने दाखवून दिले की आम्ही बोलतो तसं करतो. आता त्यांना क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी चांगली करावी लागेल जर या स्पर्धेतलं आपलं आव्हान टिकवायचं असेल तर, नाहीतर मग तळा संघाला रिटर्न गाडी पकडावी लागेल पनवेल ते तळा. धावसंख्या चांगली आहे, आता गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण एक उच्च कोटीचं करावं लागेल. कारण या मैदानात आम्ही पहिल्या दिवशी मी आहे ना 89 धावा पाहिल्या. शुभम सर 89 हायस्ट स्कोर आहे इथला पहिल्या. हे विशेष आहे की पहिल्या सामन्यात तुम्ही 4 झेल देखील सोडलेत, अन्यथा तो सामना तुम्ही जिंकलाही असता. तर चालेल, हे जरतरची गोष्ट झाली. जरतरला क्रिकेटमध्ये स्थान नाही, मात्र जरतर शिवाय क्रिकेटही नाही, हेही आपल्याला मान्य करावे लागेल. चला सुरुवात करायची आहे. 73 धावा 14-5-70 म्हणजे 14.5च्या सरासरीने इथे धावा संतोष इलेव्हन या संघाला. आणि हा चांगला चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि हो चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यानच्या काळात 1 धाव मिळते. उत्कृष्ट या ठिकाणी आपण स्पर्धा पाहतोय. भूमिपुत्र चषक 2025 आपले सर्वांचे दैवत दिबा पाटील यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पुन्हा एकदा. दुसरा चेंडू कव्हरमध्ये चेंडू होतो. इथे मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे. पॉवर प्लेचे त्या ठिकाणी मर्यादा आहेत, त्यामुळे इथे 4 धावा मिळतील. या 4 धावाच्या भरीनंतर आपण संघाची स्थिती या ठिकाणी पाहतो ती बिनबाद 5 अशी. प्रति षटकाला 14.5 म्हणा किंवा 15 म्हणा, 15च्या सरासरीने धावा इथे संतोष इलेव्हन या संघाला कराव्या लागतील कंपल्सरी. आणि या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. मी कंपल्सरी ड्रेसिंग नाही म्हणणार, कारण जो प्रत्येकाने थोडासा वेगवेगळा ड्रेस आहे प्रत्येकाचा. टी शर्ट. पुन्हा एकदा शादुलाची गोलंदाजी जेव्हा आपण पाहतो ना मित्रांनो, तेव्हा आपल्याला पाकिस्तानचा साकलेन मुश्ताक याची आठवण येतो. तो सुद्धा एसटीएनच्या मागून गोलंदाजी करायचा. दरम्यानच्या काळात इथे आम्हाला पंच सांगतात धावा येतात 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. डीजे मास्टरला एक संधी देऊया. आणि शादुल्ला यांच्या पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी ते सज्ज होतील. धावसंख्या आतापर्यंत झाली ती 9 धावा. 3 चेंडू आणि 9 धावा. चांगली सुरुवात. हा चेंडू सुद्धा वा स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधल्या गॅप मध्ये चेंडू तटवतोय. धावा येत आहेत 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. हो लगातार 3 इथे चौकार आलेले आहेत. जरी तळा संघाच्या फलंदाजाने लगातार 3 षटकार मारले होते तरी इथे मात्र नरेश गायकवाड हे सांगतात मी सुद्धा काही कमी नाही. चौकारांची हॅट्रिक त्यांच्याकडून आली आहे. शादुला गोटेकरला आता थोडंसं कमबॅक करावं लागेल, कारण प्रति षटकाला 14.5च्या सरासरीने तुम्हाला धावा रोखायच्या आहेत. षटक क्रमांक 1 आहे नरेश गायकवाड. सोन्या गायकवाड यांचे बंधू आणि एक धुमाकूळ एक जमान्यामध्ये त्यांनी घातला होता. वाह काय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. नक्कीच जुनेच्या माध्यमातून थोडंसं फंबल झाले, अन्यथा ही एक धाव वाचली असती. 1 धाव वाढते. मात्र 1 धावेच्या भरीनंतर आपण संघाची स्थिती या ठिकाणी 14 बघतोय आणि 14 धावा म्हटल्यानंतर जवळपास सरासरीच्या जवळपास गेलेले आहेत. शादुल्ला हा चेंडू चांगला आहे. हा चेंडू अतिशय चांगला आहे. पंचांकडे अपील करण्यात आली आहे, मात्र ह्या अपीलमध्ये विश्वास कमी होता आणि उत्साह मात्र जास्त होता. दरम्यानच्या काळात पहिले षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस या ठिकाणी आपण पाहतो संतोष इलेव्हन पनवेल या संघाची स्थिती इथे आहे ती
14 धावा. म्हणजे जर आपण विचार केला ना तर उमेश सर, कट टू कट मॅच चालू आहे. पहिले षटक हाताळत असताना या ठिकाणी शार्दुलांनी 14 धावा दिल्या. मी बऱ्यापैकी गोलंदाजी नाही म्हणणार, कारण मर्यादित षटकात कमी ओव्हरच्या षटकामध्ये 10 पेक्षा कमी धावा देणारा गोलंदाज चांगला असतो. 14 धावा दिल्यात म्हणजे एवढाही वाईट गोलंदाजी नाही आहे. त्यांनी जर 73चं टार्गेट दिलंय याचा अर्थ ही गोलंदाजी बऱ्यापैकी आहे. आणि पॉवर प्लेचं षटक आणि प्रवीण भौड तळा संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन प्रवीण भौड येत आहेत. एक प्रवीण भौडच्या बाबतीत सांगायचं, आज 40+ खेळत असताना अजूनही त्याच्या जो विशीतील खेळ अजूनही त्याचा तिथेच तसाच आहे. आणि वा, इथे पाहूया आपण, नाही दोन्ही क्षेत्रक्षमधून जो मध्ये रूम होता त्याचा पुरेपूर फायदा इथे आपण पाहतोय. तर नरेश गायकवाड हे फलंदाज घेताना पाहायला मिळत आहेत. आणि ह्या 4 धावांच्या भरीनंतर आपण पाहतोय इथे संघाची स्थिती होते बिनबाद 18. धावा वाचवाव्या लागतील तळा संघाला जर ह्या सामन्यात या स्पर्धेत आपलं आव्हान टिकवायचं असेल तर. यावेळेस पहा, चेंडू चांगला होता गुडलिन स्पॉटवर, मात्र त्याचा या ठिकाणी नक्कीच मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये चेंडू जातोय. दरम्यानच्या काळात एक धाव मिळते. ह्या एक धावेनंतर संघाची स्थिती होईल ती मात्र बिनबाद 19 अशी होईल. चांगली स्पर्धा इथे आपल्याला पंचांकडून व्हाईटचा इशारा येतोय. स्क्वेअर बॉल, एक धाव वाढेल आणि ह्या एक अतिरिक्त धावेनंतर संघाची स्थिती होईल या ठिकाणी 20 धावा. दरम्यान सलामीची जोडी मैदानात आहे. हा सुद्धा वा, हा अतिशय चांगला चेंडू आहे, खरोखर चांगला चेंडू आहे. आणि ह्या चेंडूवर पूर्णपणे इथे फलंदाज मात्र बीट होतोय, चकित होतोय. उरलेलं काम या ठिकाणी त्या विनायक म्हाडकर हे पूर्ण करतायत. एक तळा तालुक्यातून एक अष्टपैलू असा खेळाडू आणि विशेषतः एसटी रक्षणामध्ये त्याची तोड नाहीये. इथे पाहूया, चेंडू आहे वरती, मात्र क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळेल, बऱ्यापैकी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव मिळते, चौकार नक्कीच अडवलेला आहे. आणि ह्या एक धावेच्या भरीनंतर संघ पोहोचतोय या ठिकाणी 21 या शुभ आकड्यावर. हा शुभ आकडा कोणासाठी लाभदायक होईल? इथे अलॉंग द कार्पेट थोडं गचाळ क्षेत्ररक्षण झालंय तिथे जुने त्यांच्याकडून, मात्र बॅकअपला तिथे शार्दुला होते आणि त्यांनी चेंडू गॅदर केलाय. एक धाव दिली आहे. एक धावेच्या भरीनंतर संघाची स्थिती या ठिकाणी बिनबाद 22 अशी झाली आहे. 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. षटक क्रमांक या ठिकाणी चालू आहे. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा तोच खेळाडू चेंडू पर्यंत जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि एक धाव संघासाठी. एक धावेच्या भरीनंतर संघाची धावसंख्या 23 होते. अतिशय चांगलं गुणलेखक आमचे मित्र उमेशजी भोईर, मॅन फ्रॉम चिंचपाडा. कॉमेंट्री चालू आहे, 10-15 मिनिटांनी करतो फोन. ओके, हां करतो नंतर. ओके, हां थँक्यू. मी करतो, तुम्हाला कॉल करतो. आवडलं काय? ओके, करतो कॉल करतो. ओके, नाही मी करीन थोड्या वेळ. तर चला पुन्हा एकदा आपण मी खऱ्या अर्थाने निलेश कार्लेकर आहे ना उमेश सर, त्यांच्या बाबतीत असं सांगेन, मागची 40+ ची स्पर्धा आहे ना, त्यात उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तो तिथे चांगला गोलंदाज होता. आणि इथे बघा अलॉंग द कार्पेट त्या ठिकाणी राऊत आहेत आणि राऊतच्या त्या ठिकाणी मात्र फंबल होत आहेत. चेंडू सीमारेषा पार जाईल, चौकार मिळेल आणि अशा प्रकारे इथे या चौकाराच्या भरीने संघाची स्थिती या ठिकाणी होते ती 27 धावा. धावसंख्या या ठिकाणी होती या षटकाराच्या मदतीनंतर 34 धावा.
आणि इथे यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण आणि फेक सुद्धा चांगली आहे. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. एक धावेच्या भरीनंतर संघाची स्थिती इथे होते ती 35 धावा. धावा हळूहळू का होईत ना वाढतात. अधूनमधून एकेरी दुहेरी धाव घेऊन एखाद मोठा फटका मारण्याचा नक्कीच इथे प्रयत्न संतोष 11 पनवेल हा संघ करतोय. कार्लेकरचा पुढचा चेंडू. वा, इथे मात्र शैलेश घोलप यांच्याकडून एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. थोडासा चेंडू आणखी लवकर आला असताना तर थोडंसं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. एक षटकाराचा जर अपवाद वगळला ना तर निलेश कार्लेकरकडून चेंडूची फेक चांगली होते. गुडलेन स्पॉटवर चेंडू टाकतायत. फलंदाजाला बुचकळ्यात पाडतायत. पुढचा चेंडू. हा सुद्धा चांगला चेंडू होता. इथे नाही, चेंडू आवाक्या बाहेर क्षेत्ररक्षकाच्या आणि धावा इथे 4 मिळतील. येतोय दणदणीत चौकार. डीजे मास्टर साठी संधी. म्हणजे प्रति षटकाला 16.5च्या सरासरीने धावा इथे कराव्या लागतील. कोणता गोलंदाज येतो हे पाहणं सुद्धा महत्वपूर्ण असणार आहे. कारण प्रवीण भौड पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक घेऊन येतोय. 2 षटकामध्ये 33 धावा रोखायच्या आहेत. खऱ्या अर्थाने 32 धावा रोखायच्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण कंपल्सरी चेसिंग आहे. प्रवीणनी पहिले षटक हाताळत असताना धावा दिल्या होत्या 9 दिल्या होत्या. तशीच पुनरावृत्ती ते त्याच्याकडून होते का पाहणं फार महत्वाचं असेल. दोन्ही संघ जर ह्या सामन्यात जो संघ विजयी होईल त्याला पुढील वाटचाल मिळेल. हारणाऱ्या संघाला डायरेक्ट घरचं तिकीट काढावं लागेल. प्रवीण पहिला चेंडू आणि इथे मात्र चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटला. इथे क्षेत्ररक्षक आहे आणि थोडासा फंबल होतोय. आज खऱ्या अर्थाने तळा संघाचं क्षेत्ररक्षण अगदीच सुमार झालेलं आहे. थोडंसं गजाळ क्षेत्ररक्षण तळा संघाकडून आपल्या पाहायला मिळेल. दरम्यानच्या काळात धावा येत आहेत त्या 2. आता 11 चेंडू आणि 31 धावा. आता मी धावा आणि चेंडूचं गणित इथं सांगणार आहे. इतर गोष्टी सांगण्याच्या ऐवजी धावा आणि चेंडू. 11 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असेल. हा चेंडू उंच आहे. क्षेत्ररक्षक आहे एसटी रक्षक आणि हो भाई सर अचूक त्या ठिकाणी झेल घेत आहेत आणि फलंदाजाचा इथं खेळ संपवलाय. आणखी एक धक्का इथे आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र संतोष 11 पनवेल संघाला तळा संघाला सफलता मिळते. आता 10 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता असेल. हळूहळू का होईना तळा संघाने खऱ्या आता ह्या सामन्यामध्ये नक्कीच कमबॅक केलेला आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. चेंडू हातामध्ये आहे तो प्रवीण भौड यांच्या आणि पुन्हा एकदा एक संधी आले आणि हो या ठिकाणी संधी आली आणि संधीचं सोनं देखील केलेलं आहे. आणखी एक धक्का इथे संतोष 11 पनवेल संघाला बसतोय आणि फ्रेंड्स ग्रुप तळा संघाला आणखी एक सफलता मिळते. या पुन्हा एकदा आपण समीकरण बदलते उमेश सर. 9 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असेल. श्रीवर्धन संघाला शेवटचा पुकार. श्रीवर्धन संघ या कृपया
आपण सन्मान कक्षात या, समालोचन कक्षाच्या जवळ या, आपण नाणेफेक करायचं आहे. या बॉस फायटर शशिकांत जितेकर नवीन बॅटर, पुन्हा एकदा प्रवीण राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा चांगला चेंडू आहे आणि वा काय निलेश कार्लेकर या ठिकाणी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण झालंय. खरोखरच हा चौकार, अन्यथा चौकार गेला असता निलेशला नक्कीच इथे श्रेय द्यावं लागेल. एकच धाव आपल्या संघासाठी त्याने दिली आणि 3 धावा वाचवल्या. आता मात्र 8 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. सामना थोडासा का होईना, मी म्हणेन 40-60 म्हणेन, 40% संतोष 11 पनवेल आणि 60% तळाच्या बाजूला ह्या घडीला तरी आहे. इथे पुन्हा एकदा आपण पाहूया. आणि इथे काय होतंय, खरोखरच अतिशय खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. हा चेंडू आवाक्यात होता, मात्र चेंडू अडवला गेला पाहिजे होता, मात्र तसं काही होत नाहीये. 4 धावा मिळत आहेत. 4 धावांच्या भरीनंतर संघ एकूण धावा होत आहेत त्या 47 धावा. आता मात्र इथे अजूनही 26 धावांची आवश्यकता असेल आणि चेंडू उरत आहेत ते 7 चेंडू 26 धावा 7 चेंडू. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा सुधारणा व्हावी लागेल तळा संघाची, अन्यथा इथे गोलंदाजी चांगली होते. आणि वा शादुल्ला गोटेकर एक अचूक असा झेल घेतलाय आणि फलंदाजाचा खेळ संपवलाय. चला श्रीवर्धनचे संघनायक आलेत आणि बॉल शुभम हॅलो. पुढील मॅचचा टॉस बॉक्स मध्ये केला जातोय. विनर अर्थातच पहिला सामना ज्यांनी जिंकलाय तो बॉस फायटर आणि दुसरा श्रीवर्धन आणि बॉस फायटर अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय श्रीवर्धन टीमने ना. ओके, काय निर्णय असेल तो आम्हाला कळवायचा आहे. 5 वरची असेल मॅच. जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा. टू शिंदे सर. थँक्यू सर. आता मला उमेश सर सांगतायत इथे 6 चेंडू उरत आहेत आणि 26 धावांची आवश्यकता असेल. कोणताही भाग्यवान चांगला गोलंदाज इथे येईल आणि तो हे षटक हाताळेल. 26 धावा रोखायच्या आहेत आणि गोलंदाज आहे सर, बॉलरचं नाव नाही कळलं, सकाराम राऊत. वा 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 चांगला चेंडू आणि चांगले या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एकच धाव दिली आहे आणि खरोखर सकाराम राऊत उर्फ आमचा लाडका पप्पू या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकातला पहिला चेंडू हाताळत असताना चांगली कामगिरी. असेच आणखी 5 चेंडू त्यांना हाताळावे लागतील. आता मात्र इथे 5 चेंडू आणि 25 उंच चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे का नाही आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळत आहेत 6. येतोय दणदणीत खणखणीत षटकार. यावेळेस वा पंच आमच्याकडे वळताय, सांगतात चेंडू स्वेर आहे. 1 धाव वाढेल, 1 चेंडू वाढेल आणि अतिरिक्त धावेनंतर संघाची स्थिती पुढे जाते. धावा होत आहेत त्या 55 धावा. आता आपल्याला 18 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडू आणि 18 धावा. 1-2 चेंडू चांगले टाकावे लागतील तळा संघाला जर या स्पर्धेत आपलं आव्हान टिकवायचं असेल तर. राऊत उंच चेंडू आहे. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि हो निलेश कार्लेकर त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करतील आणि चांगला प्रयत्न केला देखील. 2 धावा या ठिकाणी मिळतात. 2 धावा वाचवलेल्या आहेत आणि ह्या 2 धावांच्या भरीनंतर आता आपण या ठिकाणी पाहतोय संघाची स्थिती झाली आहे ती 57. आता चेंडू उरत आहेत
3 आणि आहे क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव पूर्ण होते, फक्त 1 धाव मिळेल. क्षेत्ररक्षण चांगलं, फेक चांगली आहे आणि मात्र 1च धाव आली आहे. 58 धावा झालेल्या आहेत आणि आता मात्र 15 धावांची आवश्यकता आहे. चेंडू उरत आहेत ते 2. संपूर्ण सामना तळा बाजूने नक्कीच 1-2 चेंडू चांगले हाताळावे लागतील, एक्स्ट्रा चेंडू न टाकता. हो पहा, फसवा चेंडू. वा रे वा, क्या बात आहे. राऊत चांगली गोलंदाजी. हा चेंडू अगदी वेग कमी करून टाकला आणि त्यामुळे काय झालं की फलंदाज त्या ठिकाणी नक्कीच फसला, चकित झाला आणि उरलेलं काम यष्टीरक्षक भाई सुतारने पूर्ण केलं. शेवटचा चेंडू असेल. राऊत यांच्या इथे पाहूया या चेंडूवर किती धावा येत आहेत आणि इथे मात्र नक्कीच संतोष 11 पनवेल हा संघ पराभूत होतोय आणि लागोपाठचे 2 सामने हारल्यामुळे हा संघ आपोआप या स्पर्धेतून बाहेर होतोय. याच्यानंतर त्वरितच हो आमचे 2 अंपायर देतो नक्की. या ठिकाणी श्रीवर्धन आणि बॉस फायटर, सुराणा 11 श्रीवर्धन आणि बॉस फायटर या 2 संघादरम्यान म्हणजे विनरची मॅच होईल. आता जो संघ जिंकलाय त्यांना अजून एक संधी असेल तळा संघाला. त्यामुळे तळा संघाचे 2 चांगले खेळाडू इथे पंच म्हणून काम पाहतील. याच्यानंतर जसा सामना सुरू होईल आपल्यासोबत जुडतील आमचे जवळचे मित्र आमचे शुभम सर. धन्यवाद. ओव्हर टू शुभम सर.